काय श्रीमंती असेल तुकोबारायची, आणि त्या तुकोबारायची वाणी किती श्रीमंत असेल, किती जीभ पवित्र असेल. एक पुन्हा मुद्दा आहे का, आबा राग येऊ देऊ नका. मग रेडीमेड कपड्याचं दुकान आहे, एखाद्याच्या अंगाला शर्ट आलात म्हणून ना कमाल शिवलाय, माझ्या गोळ्या थोड्या संपल्या कोणाला अंगडे शिवाय. आपण किती महाराज आहेत बुवा सध्या, जनगणना केली तर किती महाराज आहेत. आपलेच 5-7 आमदार होतील. घाबरू नका आबा, तुमच्या विरोधात कशाला फॉर्म भरावा आम्ही. तसं तर मी नाही म्हणा, आमचे काही मित्र होतील बिचारे इच्छुक आहेत, ते होतील, त्यांनाही शुभेच्छा. आबा एवढी भजनी मृदंगाचार्य, एवढी भजनी मंडळी, एवढी कीर्तनकार, भागवतकार, रामायणकार, शिवपुराणकार, प्रवचनकार, तरी पण आज भी संप्रदायात अनुचित प्रकार ऐकायला मिळतो. व्हॉट्सअप, इंटरनेट, मोबाईल सगळ्या गोष्टी आहेत. 450 वर्षापूर्वी ना कुठे इंटरनेट, ना कुठं मोबाईल, ना व्हॉट्सअप, ना चॅटिंग, काहीच नाही दत्तूपंतजी. तरी पण देवाच्या भजनानं विश्व ढवळून काढले. हरि भजनी है भवनीले जाग, हरि भजनी भवनीले जाग, हरि भजनी है भवनीले जाग, हरि भजनी है भवनीले जाग. दाखवायचे तुम्हाला भजन सोडून गाणे म्हणणारे, गाथे कमी आहेत आपल्याकडे. महाराज देवमान्य वाणी असणारी लोक कमी आहेत, नाहीत स्वीकारत का. महाराज हा आपल्या संप्रदायातल्या संप्रदाय चालवणाऱ्या लोकांचा कमीपणा आहे. अपमान आहे महाराज. जग ढवळून काढलं, जग ढवळलंय जग. काय वाणी श्रीमंत असेल. आणि तरी त्या तुकोबारायांनी म्हणावं, मी संतांच्या चरणावर डोकं ठेवणं उचित मानतोय. मस्तक चरणी ठेवीत असे आशीर्वाद देत बाळूला बोलण्याचा प्रयत्न करेल. तत्पूर्वी मोठ्या श्रद्धेने, मोठ्या अट्टहासाने एका वृत्ताची सांगता, परिसांगता, नुसती सांगता नाही, परिसांगता. आपल्याकडे संस्कृत पौराणिक भाषेचा दिलासा आहे, परिसांगता. मा रेवा मातेची परिक्रमा करून, नर्मदा मैयाची परिक्रमा करून आलेली 2 सद्ग्रस्त आदरणीय परमश्रद्धेय, ज्यांचं नाव निवृत्ती दौलतराव शेवाळे आणि दुसरे आनंदरावजी झालटे, या दोघांनी परिक्रमा केली. माझ्या थोडेसे पाठीमागे होते ते. नुकतंच गुरुवर्य सद्गुरु प्रातस्मरणीय पूज्यश्री 1008 धर्मानाम पवित्रो धर्म संन्यासो पवित्र. हा माझ्या छोट्याशा जिभेनं त्यांना काय उपमा देऊ शकतो, पण प्रेममूर्ती श्री गुरु प्रेममूर्ती शिवगुरु बाबा यांनी सुद्धा मागच्या वर्षी परिक्रमा केली. नुकतंच त्यांच्या गुरुपूजनाचा सोहळा या शेवाळे परिवाराने, आधी करून झालटे परिवारानं ठेवला. छान संतांचं पूजन कर जा. आलिंगन संताची या दिव्य झाली माझी काया, मस्तक हे पायावरी त्यांच्या ठेविता. साधूच्या पायावर डोकं ठेवलं की शरीर दिव्य होत असतं. पूज्यश्री महाराजांचं मलाही तुम्ही कीर्तन घेतल्यामुळे दर्शन झालं. शिवगिरी बाबांचं मी नशीबवान. परिक्रमेची परिसांगता.
मोठ्या श्रद्धेनं भावयुक्त अंतकरणाने शेतीशी नाळ असलेलं कुटुंबातलं रत्न दौलतराव असतील, आदरणीय आनंदराव असतील, शेतकऱ्यांची लेकरं, काळ्या मातीची नाळ असलेली माणसं, या काळ्या मातीत राबराब राबणारी माणसं. पण काय पुण्य उदयाला आलं आणि नर्मदा मैयाची परिक्रमा त्यांनी पूर्ण केली. नर्मदा मैयाची परिक्रमा करत असताना आजारी पडलं तर विठ्ठलांना माणसानं आश्रमात थांबायचं, पण 5 मिनिटं करता पण कोणाच्या गाडीची लिफ्ट घ्यायची नाही, खंडित झाली. असे पराक्रम करणारी खूप लोक पाहिले मी. परिक्रमा नाही, पराक्रम. हो, तुम्ही गोडशी परिक्रमा केली, चालत आले, मा नर्मदेची कृपा झाली. अशीच पुन्हा कोणावर प्रत्येकावर हवा. साधना केली पाहिजे माणसांनी. मी अभंगावर बोलेल, पण कशा करता साधना करायची, पंढरीची वारी कशा करता करायची, आळंदीची वारी कशा करता करायची, देहूची वारी कशा करता करायची, पैठणची वारी कशा करता करायची, विठ्ठलांना नर्मदेची परिक्रमा कशाला करायची. सगळ्यात मोठा पुण्यकाल कोणता असेल तर गोदावरीच्या परिक्रमेचा आहे. हे दुसऱ्या राज्यातल्या संतांनी सांगावं, पण ज्याच्या गावाला गंगा त्याच्या गुडघ्याला सांगा. आपलं असतंच ते घरच्याचा विटन शेजाऱ्याचा भांग नीट. हो, एवढं पुण्य की मला असं वाटतं ते पुण्य मोजण्यासाठी विधात्याकडे तराजूच नाही. ही परिक्रमा मला आशीर्वाद द्या. माझी नर्मदा परिक्रमा झाली, माझी गोदावरीची सुद्धा परिक्रमा व्हावी असा बाळूला आशीर्वाद द्या. विठाला पण मी 4 टप्प्यात करील. जसं नर्मदा मैयाचं नेमावर आहे नाभिस्थान, तसं गोदावरी मातेचं सुद्धा नाभिस्थान आहे शंखतीर्थ नांदेडच्या खाली. त्र्यंबकेश्वरून निघल्याच्या नंतर शंखतीर्थला पूर्ण करायची. त्याच्या पुढच्या वर्षी शंखतीर्थ तर समुद्राचं शेवटचं टोक, गोदावरीचं शेवटचं टोक, त्याच्यानंतर गोदावरीचं तिकडचं टोक तर पुन्हा शंखतीर्थ, आणि चौथ्या वर्षी शंखतीर्थ ते त्र्यंबकेश्वर. अशी 4 टप्प्यात मला घडावी अण्णा असा आशीर्वाद सगळ्यांनी द्या. कारण गोदावरीचा उगम तुमच्या जिल्ह्यातून आहे. विठाला विठाला दौलतराव, आनंदराव, तुम्ही परिक्रमा केली. काही लोक म्हणत असतील काय काय कशाला गेले असतील माणसं, लुंग्या घातलेल्या, दाढ्या वाढलेल्या, हो आरसात पाहायचं नाही, काय नाही, काय सुखसोयी नाही. बाबाजींना सांगितलं तसं कुठं बसायचं. मी 3 दिवस लुंगी मळूच दिली नाही. पण मला एक जुना माणूस भेटला, ते म्हणले महाराज 4थ्या दिवशी जर तुम्ही शेणाव नाही बसले तर मी मिशी काढून फिरन. माणूस थकतोच इतका, कुठेही बसतोय, कुठेही बसतोय, कुठेही. मी वापस आल्याच्या नंतर आमच्या मोंढ्यात जर भिक्षा मागितली असती तर कोणीच म्हणलं नसतंय गिरगावचा बाळ आहे. ही परिस्थिती. पाठीवरच्या पिशव्या काढायचं सुद्धा कळत नाही कधी कधी. मात्र चालत राहिल्याच्या नंतर थकून जातं माणूस. काही लोक म्हणत असतील ही इडी माणसं आहेत का, यांचं कोण्या जन्माचं पाप उतवाले, कशाला चालायलेत. ऐका सज्जनांनो, आबा त्याचं कारण आहे उरक. आबा प्रत्येकाच्या पाठीमाग एक अशुद्धतेचं वलय असतंय. वाक्य नीट ऐका, अशुद्धतेचं वलय, एक कापट्याचं वलय, एक घाणेरडं वलय, एक दूषित शक्तीचं वलय. आणि हे वलय जगातल्या कुठल्याही बंदुकीनं तुटत नाही, ना बॉम्बनं तुटत नाही, ना रायफलनं नाही, नाही तर पुन्हा काय असे नाना प्रकारचे काय शस्त्र असतील, तलवार असेल, चाकू असेल, बर्चे असेल, अण्णा त्यानं कापल्याच जात नाही. ते इतकं दूषित वलय आहे. आणि या वलय जोपर्यंत तुटत नाही तोपर्यंत तुमची बाकीची बंधनं आहेत का, जे सत्कर्माची प्राप्तीची साधनं आहेत का, ही मूर्ख बंधनं तुम्हाला जवळच येऊ देत नाहीत. अशुद्धतेची वलय असतात भोवताल, त्याची चक्र असतात सारखी, हे भेदत नाहीत. मग हे पैशानं तुटत नाहीत, कशानच नाहीत. याचं बंधन याला जर तोडायचं असेल तर जीवनात साधना लागते. मग ती पंढरपूरच्या वारीची असेल, ती आळंदी देऊ पैठणच्या वारीची असेल, ती मा नर्मदा मैयाची परिक्रमा असेल, मातोश्री गोदावरी मातेची परिक्रमा असेल. जीवनात कुठली ना कुठली साधना असावी. आणि साधना करत असताना
माणसाच्या तळपायापासून शेंडीपर्यंत कुठंतरी स्वेत निघला पाहिजे. साधना ती असते. साधना वाट्यावर बसून तंबाखू चोळू चोळू, घुटके हाणू हाणू, भिताळ रंगू रंगू ह्या साधना नसतात. हा, तक्क्यावर लोडला टेकन देऊ देऊ, इकडं पाय लांबेव तिकडं पाय लांबेव, कोकण्या मशिवानी संकरित गायवानी पसरायला, ह्या साधना नसतात. साधना ही शरीराला दाहकतेचा त्रास द्या. तपे बिना दैवत जितल्या बिन प्राण उजवी नाही कोण तागे हरी मुझे मैना दैवत जितल्या बिन बघा, तपे विन दैवत. वारी करावं लागेल, यात्रा करावं लागेल. आपण ज्या संप्रदायाच्या नावानं ज्या जिल्ह्यात जाऊ, ज्या राज्यात जाऊ, आपल्याला आबा भाकरी लोक देतात का? त्या ज्ञानोबरायाने सुद्धा वारी केली, त्या नामदेवरानं सुद्धा वारी केली, तीर्थयात्रा केली. तीर्थावळीचे गोडशे अभंग आहेत अण्णा, तीर्थयात्रा केल्या. आपणही करावं, साधना केल्या पाहिजे जीवनात. साधना. नर्मदा मैयाच्या बाबतीत बायकांना मात्र मर्यादा सांगितल्या. मार्कंडेयाच्या मर्यादा वाचा. मार्कंडेयाने दिलेल्या नियमाची चौकट वाचा. तुम्ही पण करा, पण त्या चौकटी आहेत. पुनश्च एकदा दोघांनी नर्मदा परिक्रमा केली. मात गंगेची जटा शंकरी रेवा मातेची तुमच्यावर कृपा झाली. त्या कृपेने पुढचं जीवन तुमचं गोडसं जावं. मिळालेलं आयुष्य सत्कर्मामध्ये, आध्यात्मिक क्षेत्रामध्ये, सामाजिक क्षेत्रामध्ये, परोपकारामध्ये आणि प्रपंचामध्ये एका तिळा इतकं विघ्न न येता असं गोडसं आयुष्य तुमचं जावं, अशी नर्मदा मैयाच्या चरणी प्रार्थना. विठाला विठाला. मस्तक चरणी ठेवी तसे तुकोबराय साधूच्या चरणावर मस्तक ठेवतात. बा, नर्मदा मैयाचा पुरुषार्थ एक सांगतो तुम्हाला, दोन्ही वै. तुकोबरायच्या कडव्याला सुद्धा तडा जाणार नाही, आणि आपण नर्मदा परिक्रमा केलता त्याच्यातलाही प्रसंग त्याच्यात आणतो, ऐका. एका 13.5-14 वर्षाच्या मुलीचं लग्न झालं. गोडशी मुलगी आहे, सुंदर आहे. 13-14 वर्ष वय आहे तिचं. आता कायद्याच्या चौकटीत तितक्या कमी वयाच्या मुलीचं लग्न होत नाही, आणि करू पण नाही. आदर करा आपल्या संस्कृतीचा, आपल्या कायद्याचा, आपल्या नियमावलीचा आदर करा. देव तुमचं चांगलं करेल. पण तो पूर्वीचा काळ होता. माझ्या लहानपणी असं ऐकायचं, पाळण्यालाच कुंकू लाईत होते. महाराज मला नाव आठवणं, महाराज. पाळण्याला कुंकू. याच्या पलीकडचा एक शब्द सांगू का विठ्ठलांना? नाते जर संलग्न असे गोडशे असतील तर ठरवल्या जायचं, जर तुम्हाला मुलगी झाली तर ती आम्ही सून म्हणून करू, आईच्या पोटाला कुंकू लावायचे. हे शिकलेले लोक म्हणतील याच्या गोळ्या संपल्या. माया संपल्या नाही, तुम्ही जुन्याचा ऐका ना सुमळे होत. विठाला एखादा म्हणील याला काही डोकं आहे का नाही, पोटाला कुठं कुंकू लाव. जुना ऐका ना, जा ना जुन्या लोकांकडं, जा आपल्या आजीकडं, जा आपल्या पणजीकडं, सांगेल तुम्हाला ती जुना इतिहास. पण आपलं कसं झालंय, आपल्याला जुनी आवडत नाही, त्याच्यामुळे आपल्याला संसारात सुख नाही. ज्या माणसांना जुना आवडत नाही का, आपलं आवडत नाही का, आपलं जतन केलं पाहिजे. याचा धरीन करीन आपुले. आपल्यांशी जरा लळा ठेवा, नातं ठेवा. काय ऋणानुबंध होती पूर्वीच्या काळात, तो काळ वेगळा होता. फार कमी काळात एका मुलीचं लग्न झालं. लग्न करण्याची त्यावेळेला इच्छा सुद्धा नव्हती, पण एक प्रकार घडला आणि त्या प्रकारात त्या मुलीचं लग्न झालं. त्या मुलीचं लग्न 95 वर्षाच्या म्हाताऱ्यासोबत केलं. काय वानवातानं पुरे वाणी, 95 वर्षाच्या म्हाताऱ्यासोबत. आणि तुम्ही नर्मदा परिक्रमा केली, मीही केली. मला 4 वेळेस नाही सांगायचं, तुमचीच सांगतो, कारण तुमची सांगण्यासाठी मला बलिले. आणि मी माझी सांगत असेल तर हे म्हणतील, अरे वा तो चटका आणलास का काय.
त्याच्यामुळे आजचं माझं बाजूलाच राहू दे, तो तुमचीच परिक्रमा सांगतो, मग राहू द्या. नाही. 95 वर्षाच्या म्हाताऱ्यासोबत लग्न झालं. मुलीचं वय 14, नवरदेवाचं वय 95 वर्ष. दुसरी गोष्ट सांगतो, विठ्ठलांना नवरदेवाला दिसत पण नव्हतं. डोळे फुटलेली होती बरं का बा, दत्तू काका डोळे फुटलेली होती, सानप काका. तुम्हाला स्वतःच्या मनाची शपथ आहे, राग येऊ देऊ नका माझा. फक्त 15 सेकंदापुरता असा विचार करा ना, आपली 14 वर्षाची मुलगी डोळे नसलेल्या 95 वर्षाच्या म्हाताऱ्याला दिली. तुमचं हृदय जर नाही रडलं तर मला बाळा म्हणू नका. देऊ शकतो आपण? नाही देऊ शकत. म्हणे नवरियाना रांड. काय महाराज, कसं शक्य? श्रुती मानेल का? अंतकरण मानेल का? पण मोठ्या भावयुक्त अंतकरणाने, तिळा इतका अंतकरणात दुःख न ठेवता बापानं पोरगी त्या म्हाताऱ्याला देऊन टाकली. दोन्ही पुरावे देतो, काय वानवाद. लग्न झालं, मुलगी वाटे लावायचा प्रसंग झाला. ती मुलगी मालकासोबत त्या रथात, काय वाहन असेल, हे गाड्या तर नव्हत्या त्या काळाला, ती त्या रथात बसलेली आहे. आणि रथ निघणार, बागदोर ढिला झाला, तेवढ्या अवकाशात तिनं हळूचकन रथातनं खाली उतरलेली आहे. आईचं दर्शन घेतलं. याच्या अगोदर घेतलंच होतं, पण घेतलं दर्शन. आईनं अलगद उचलली आणि हृदयाशी लावली. आईनं तिला कुरवाळलं, जा माय जा, बाई तू जा जा. आई ग, मी जाणार आहे, एक बोलू का तुला? तुझे जावाई आहेत ना, त्यांचे केस काळे नाहीत. आई तुझे जावाई आहेत ना ग, त्यांचे केस पांढरे पण नाहीत. आई म्हणली, मग कसे आहेत? पिंगट आहेत. काळ्याच्या नंतर पांढरी होत असतात आणि पांढऱ्याच्या जटा योगेश पिंगट होत असतात. पिंगट आबा पिंगट होत असतात, पिंगट. आईनं सांगितलं, माझ्या जावयाच्या जटा पिंगट आहेत? असं कसं शक्य आहे? हो आई. आणि आई तुझे जावाई नुसते आंधळे नाहीत, नुसते अंध नाहीत, त्यांचे डोळे फुटलेले आहेत, त्यांची बुबळ फुटलेले आहेत. ठीक आहे, येऊ काय? ये माय. काय वाटलं असेल होत्या माईला? 2 पावलं मुलीनं पलीकडे ओरड्याच्या नंतर आईनं आवाज दिला, बाई थांब माय. कडकडाटून मिठीटा मारली आणि पोरीच्या मानावर मान टाकली, कानात वाक्य सांगितलं, बाई या पतीचा संसार कर. आई लेकरावर जितकं प्रेम करते तितकं प्रेम तू आपल्या नवऱ्यावर कर. ज्या दिवशी तुझ्या मनात पाप येईल त्या दिवशी संध्याकाळी माय मिली असा निरोप येईल. याला म्हणायचं भारतातली आई, याला म्हणायचं महाराष्ट्रातली माता. इतकं गोड शिकलं पाहिजे आपल्या मुलीला, इतकं गोड शिकव. जगदाळे आबा त्या माऊलीच्या लक्षात आलं, आईचं इतकं कोमल अंतकरण असताना मला असं म्हणते आपण बाबांकडे जावं. वडिलांकडे गेली, वडिलांचं दर्शन घेतलं. महाराज बाप तो असतो, महाराज बाप तोय महाराष्ट्रातला ज्याचे डोळे रडत नाहीत, ज्याचं हृदय रडत आहे. ज्याचे डोळे रडत नाहीत त्याचं हृदय रडत आहे, त्याला बाप म्हणतात. बाप या पवित्र भारतीय संस्कृतीतला, महाराष्ट्राच्या मातीतला तो एक बाप आहे, त्याचं अंतःकरण रडत आहे. आपल्या बाबांचं दर्शन घेतलं. तोंडावून हातानं खुरवाळलं, पायी जातेस तू आता? हो येते बाबा. बाबा तुम्हाला माहिती आहे काय ग, आपल्या जावायचं वय काय? हो माय मला माहिती आहे, मला माहिती आहे. मी जाणून बुजून तुझं लग्न लावून दिले त्यांच्यासोबत. वेगात सांगितलं, बाई आपल्या पतीची सेवा करत असताना तिला इतकं सुद्धा पाप येऊ देऊ नकोस. आणि आदा कदा तुझ्या मनात जर नवऱ्याविषयी पाप आलं तर त्याच रात्री तुला निरोप येईल, तुझा बाप मृत्यू पावला. रथात बसली, आपल्या मालकासोबत गेली. दिव्य आश्रमात राहत होती.
महाराज राजकन्या आहे ती, राजकन्या. हा, ह्या टपऱ्या टुपऱ्या घरात राहणारी नाही. ह्या 400-500 सिमिटाच्या थैल्याच्या बंगल्यात राहणारी नाही. राजकन्या, राज हवेलीत. हो, जिच्या नगरीमध्ये गाईला बरमाटी सागाच्या माड्या होत्या, बरमाटी सागाच्या, ज्या लाकडात तोंड दिसावं आरशासारख्या, अशा लाकडाच्या माड्या गाईला होत्या. गाईला एवढ्या वैभवात राहणारी पोरगी पर्णकुटीत राहू लागली. आश्रमाच्या पर्णकुटीच्या बाहेर एक झाडे, झाडाखाली एक मांडव केलेला आहे, लाकडी मांडव. त्याच्यावर गवताचं आच्छादन केलेलं आहे आणि त्याच्या खाली चूल आहे आणि त्या चुलीवर पहाटेच्या प्रहरी 8:30 वाजता ती स्वयंपाक करते. काय वानवातानं पुरे वाणी. आणि स्वयंपाक करत असताना एक महात्मा आलेले आहेत. महात्मा अलीकडच्या तटाला, ज्याला आपण उत्तर तट म्हणतो, उत्तर तट, उत्तर तटाला खरं नाव आहे पितृतट. हो, कारण पितृतट कशा करता, काही काही माणसं नाही म्हणते बापा बापा मायबापच आठवले, ओ इतकी बेजारी झाली, इतकी बेजारी. शुलपाणीचं जंगल चढत असताना नुसते मायबाप आठवत नाहीत, वरचे पित्र पण आठवतात. विठाला विठाला आणि अलीकडे शुलपाणी जंगल संपल्याच्या नंतर गोरा कॉलनी म्हणणे काय, बद्रिका आश्रम नावाचा सुंदरसा आश्रम आहे मयेच्या तीरावर. भगवान शूलपाणेश्वराचं अधिष्ठान आहे तिथं. आणि तिथं मुक्काम झाल्याच्या नंतर आपण पहाटे चालत राहतो. उजव्या हाताला एका महात्म्याचं मंदिर आहे. तो महात्मा म्हणजे देवांचा डॉक्टर आहे. त्यांचं नाव आहे अश्विनी कुमार. देवांचे डॉक्टर आहेत ते, देवांचे. माणसांचे डॉक्टर ठराविक, त्याच्यापैकी दोघांचं नाव सांगतो, सुशेन आणि एक धन्वंतरी. देवांचे डॉक्टर मात्र अश्विनी कुमार. तिथे दधीचींनी साधना केली त्याच जाग्यावर, मुनिश्री दधीची. या दधीचीनं स्वतःच्या हाड काढले, हाडाचं वज्र तयार केलं. हे वज्र 33 कोटी देवांचा राजा, माणसांचा नाही, दत्तोपंतजी देवांचा राजा, त्याच्या हातात वज्र दिलं आणि या वज्रानं एक नालायक मारला. दधीची तिथंच. अश्विनी कुमारांची साधना नर्मदे मैयाच्या तीरावर झाली. देवांचे वैद्य आहेत ते, देवांचे डॉक्टर आहेत. आणि पहाटेच्या प्रहरी या 13, 14, 15 वर्षाची नवरी, नुकतंच लग्न झालेली मुलगी स्वयंपाक करत होती आणि तिच्या दारात भिक्षा मागण्याकरता आले. विठाला 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 विठला विठला. स्वयंपाक करत असताना आलं काली भिक्षां देहि मा. डोळ्यावरची पापणं वरी उचलली आणि पाहिलं. महाराज, स्त्रीचं बघणं कसं असं माहिती तुम्हाला. स्त्रीने परपुरुषाकडे बघत असताना मानच उचलायची नाही. ओळखायचं असेल तर फक्त पापण्या उचलायच्या. हे भारतीय संस्कृतीतल्या स्त्रीचं वागणं आहे, भारतीय स्त्रीचं. आता तुम्ही कशा वागता, कसे पदर घेता, हा तुम्हाला ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे, किती मानतील, किती पाठी उघड्या ठेवता, आता हे ज्याचं त्यानं ठरवायचं. पदर नका घेत जाऊ, कारण तुमच्या इथं खेळा ठोकलेला नाही ना, त्याच्यामुळे पदर अडकायचे नाही. मी तितकाही आग्रह करणार नाही, पण मी नेहमीच सांगत असतो, महाराष्ट्राच्या मातीतल्या स्त्रीने आपली पाठ मात्र परपुरुषाला दिसू दिली नाही पाहिजे. इतकं जीवन जपा. देव तुमचं कल्याण करील, तुमचं कल्याण करील, कल्याण करील देव. माझ्या बहिणींनो, माझ्या आईंनो, कल्याण करील तुमचं. कारण आपण फार पवित्र राज्यातले आहोत. या पवित्र देशाची श्रीमंती तुम्ही आहात. राज्य, राणी व संपत्ती, एवढं मोठं टोक तुमचं आहे. त्याच्याकरता चुका करता कामा नये. नुसत्या डोळ्याच्या भुवयावरी लोटल्या आणि पाहिलं साधू आहे. आबा, खरं तर जीवनात हे शरीर दुर्लभ सांगितलं, शरीर नरदेह दुर्लभ सांगितला. पण हे आदा कदा शरीर जर पापपुण्य समान समी, मग पावी जे कर्मभूमी.
पाप आणि पुण्य अण्णा समान असेल तर मानवी देह भेटतो, पण मानवी देह जर भेटला आणि साधू जर नाही भेटला तर आपल्यात आणि ऊसातल्या डुकरात काही फरक नाही. जनावरात आणि आपल्यात काही फरक नाही. साधू भेटला पाहिजे आणि साधू अवघडे भेटणं. बहु अवघड बहुवा बगड आहे संत भेटी परी जग जेठी करुणा केली परी जग जेठी करुणा केली बहु आहे संत भेटी हरी जग जेठी करुणा केली हरी जग जेठी करुणा बहुवा बगड आहे संत भेटी परी जग जेठी करुणा केली परी जग जेठी करुणा केली करुणा केली माझ्या माईंनो, मी महाराष्ट्रातल्या मावल्यांचं फार कौतुक करत होतो. मी स्वाभिमानानं सांगायचो माझ्या महाराष्ट्रातल्या मावल्या डोकं भरून पदर घेतात. दोघं साक्षीला आहेत. हरदा जिल्ह्यामध्ये बायका अशा पदर घेतात त्यांचं कपाळच दिसत नाही. आवा मी डोळ्यानं पाहिल्या. 500 कोटीची मालकीन, मसाल्याची कंपनी घरी, 500 कोटीची मालकीन. त्याला खोळ्या घेऊन माझा ड्रायव्हर आलता, अजय बी एकदा आलता. तर 500 कोटीची कंपनी ज्याच्याकडे, त्या घरच्या बाईनं आम्हाला वाढताना असा पदर घेतला होता, आम्हाला हात धुस तर तिचा पदर पडायला पाहिला नाही. त्या दिवशी लक्षात आलो, बाळू, महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा फार महाराणा प्रतापाची संस्कृती जपणाऱ्या बायका आहेत. विठाला विठाला एक चव्हाण नावाचा व्यक्ती भेटला, बँकेमध्ये कर्मचारी होते ते. त्यांनी स्वतः कणिक मळून मला पोळ्या केल्या, चपात्या केल्या. त्यांना सांगितलं, दादा, हिंदीत कळायची त्यांना, हिंदीत बोललो, दादा मला एक गोष्ट फार आवडली तुमच्याकडे बायका पल्लू फार सुंदर घेतात, पदर फार छान घेतात. त्याचे डोळे भरून आले आणि त्यानं सांगितलं, आमच्या मावल्या महाराणा प्रतापाची संस्कृती जोपासतात. आमच्या मावल्या मातोश्री पद्मिनी मातेची संस्कृती जोपासतात. काय काय माझ्या माईंनो, तिथं गेल्यावर लक्षात आलं, माझा गर्व शमन झाला. मी फक्त आपल्या महाराष्ट्रातल्याच बायकांना मानत होतो की काय महाराष्ट्रातल्या बायका. ऐका माझ्या माईंनो, तुम्ही पायी जाऊ नका, पण माफी मागून एक शब्द वापरतो, तुमच्या ओटीचा काळ, मासिक पाळीचा काळ बाजूला लोटून तितक्या काळात 15 दिवसात आपल्या मालकाला घेऊन, आपल्या घरातल्या लोकांना घेऊन गाडीनं परिक्रमा करा आणि 3 जिल्ह्यातल्या बायका एमपीतल्या पहा, त्या कसल्या पदर घेतात. मग नंतर तुमच्या लक्षात येईल आपल्या मुलींना आपण किती गोड शिकू. विठाला 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 लक्षात आलं बा. गोड 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 सात्विक. डोळ्याच्या पापण्यावर हे केल्या, पाहलं तर साधू आहे. अंतकरण भरून आलं, उद्धार करणारा साधू भेटलाय. कशाहून लक्षात आलं बा. पहाटेच्या पूर्वेकडे बघत असताना सूर्याचं तेज साधूला नमस्कार करीत होतं, एक अण्णा. आणि दुसरी गोष्ट, साधूचे पाय आधार होते, जमिनीवर टेकलेलेच नव्हते. हा साधू आहे अश्विनी कुमार. तोंडातून शब्द नाही, काय नाही, भाकरी चालूच होत्या. वरी भवया करून साधू पाहला, तपासला आणि त्याच भवया खाली दाबल्या म्हणजे साधूला नमस्कार केला. तुम्हाला एक सांगू का, आती लोटांगण घालणं म्हणजे लय लय परमार्थिकाचा आव आणायला हे सोंग बी नाही. माणसाचं मन लवलं पाहिजे, मन लवलं पाहिजे पुढच्याकडे. हा, सोंग करणं आपल्या संप्रदायात येथे नाही खोटा चालत पर्याय. सोंग नाही चालत. अहो, नाटक चालत नाहीत तर आपल्या पवित्र संप्रदायात नाटक चालतात का कुठं? मन लावलं की काम संपलं. मन लवाव, मन पापण्यानं प्रणाम केला. काय आदर्श असेल महाराज. प्रणाम केला. भिक्षाम देही दुसरा शब्द पडल्याबरोबर जेवढ्या टोपल्यात भाकरी होत्या त्या भाकरी हातात घेतल्या. टोपला हातात हे डाव्या, त्याच्यात भाकरी आहेत. तुळशीचा वटा जवळच होता, त्या वट्यावर तुळशीचं वृंदावन होतं. त्या वट्यावर चढली,
त्याच्यातले दत्तोपंत 2 पानं तोडले, त्या भाकरीवर तुळशीचे पानं टेकले आणि साधूच्या झोळीत टाकले. एकादशी वगळता आपल्या सर्व देवता तुळशीच्या पानाशिवाय नैवेद्य घेत नाहीत. विठाला 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 तुळशी पाशी वन माळी सदा तिष्ठतात. तुळशी पाशी वन माळी सदा तिष्ठतात. तुळशी पाशी वनमाळी सदा तिष्ठपाते. तुळसी पाशी वन माळी सदा तुळस वंदावी माऊली. अरे हे संताची सावली. तुळशी पाशी वन माळी सदा तुळशीचं पान ठेवलं. वा वा. भिक्षा देऊन टाकली. कोण साधू? उत्तर तटाला तपश्चर्या केलेलं ठिकाण नर्मदेच्या तीरावर, उत्तर तटाला अलीकडे घोर साधिष्ठान. प्रणाम केला. गळ्यातलं मंगळसूत्र पाहिलं, पायातले जोडवे पाहिले, कपाळावरचं कुंकू पाहिलं. आवाज दिला, माय कपाळाचे मालक कोण आहेत? या पर्णकुटीत साधना करतात. लोटलं ताटव पर्णकुटीचं, पाहलं, आनंद मन भरून आलं. अश्विनी कुमारांचे शिष्य होते. आवाज दिला, बाळा 100 पार केलेला व्यक्ती, फार दिवस झाले लग्न होऊन, 100 पार केलेला व्यक्ती, भग्न झालेली डोळे, चाफत रांगत रांगत अलीकडे आले आणि गुरुजीचे पाय धरले आणि फुटक्या डोळ्यानं पायावर पाणी ठेवलं. पायावर अभिषेक केला. प्रणाम गुरुदेव. महाराज ज्याचे पाय सुद्धा जमिनीवर टेकत नाहीत, तो साधू आपल्या भक्ता करता शिष्या करता खाली बसलेले आहेत. खाली बसले, हृदय कवळ. वा, अरे डोळी भग्न झाली. जी गुरुदेव. वा, बाहेर कोण आहे? अर्धांगिनी आहे. एक विचारू म्हणे, तुझं वय काय? मी नाही तुला बोलत बरं का, अश्विनी कुमार बोलायले. तुझं वय काय? तिचं वय काय? आमच्या लग्नातला एक अपघात आहे, आमच्या प्रापंचिक जीवनातला एक अपघात आहे, आणि आमच्या ह्या प्रापंचिक जीवनातल्या अपघातात आमचं लग्न झालंय. ठीक आहे. एक बोलू म्हणे, ज्या पत्नीचं इतकं तोंड भरून आपण कौतुक करता, त्या पत्नीला उपमा आहे का तुमच्याकडे? उपमा. एखाद्या मित्रानं जर आपल्याला कधी अडचणीत मदत केली तर माणूस सहज उपमा काय देतो? अरे काय करायचा भाऊ, भावापेक्षा पाठीराख आहे. म्हणजे मित्राला उपमा दिली भावाची, मित्राला उपमा दिली भावाची. महाराज अश्विनी कुमारांनी विचारलं, पत्नीसाठी एखादी उपमा आहे का? प्रापंचिक जीवनात पाणी ग्रहण केल्यामुळं पत्नी पत्नीच आहे, पण सेवेच्या बाबतीत एकच उपमा आहे, माय सुद्धा कमी पडू शकते. माय सुद्धा कमी पडू शकते. इतकं माझ्यावर ती जीव लावते. स्नान घालण्यापासून गंध लावण्यापर्यंत, हातात जपाची माळ देण्यापासून इथपर्यंत माझी सेवा करते. वा वा वा. जाऊ दे, तुझा प्रपंच सुखाचा ऐकल्याच्या नंतर, पाहिल्याच्या नंतर आनंद वाटतंय. मी काय देऊ तुला? पहा गुरुजींनी शिष्याला शब्द केला, मी काय देऊ? काय देऊ? काय वानू न पुरे, आता न पुरे वाणी. का संतांच्या पायावर डोकं ठेवायचे? त्यांचे हे चरित्र पाहण्यापेक्षा आपली तितकी वाणीच नाही. जिथं तुकोबराय म्हणतात तिथं आपण काय पिठलं हटायचं? साधू भेटला की आपणही दर्शन घेतलं पाहिजे, पण साधू तपासता आला पाहिजे. आपण काय झालं माहितीये का? महाराजाच्या जत्रात फिरायलो. आपलं काय झालंय? भरपूर महाराज आहेत आपल्या भोवताल, जत्राच हे महाराजाची, पण नाटके महाराज येत, सारे नाटके. त्याच्यामुळे आपला उद्धारच नाही ना. महाराज उद्धार व्हायचा असेल तर साधू त्या अधिकाराचा भेटला पाहिजे, त्या अधिकाराचा. आणि त्या अधिकाराचा भेटण्यासाठी आपलं नशीब फुटलेलं आहे. पार समुद्राच्या पलीकडे झोपलं ना, पांचट नशीब आपलं. त्याच्यामुळे उद्धार करणारा आपल्याला भेटत नाही ना. काय ताकद महाराज,
काय देऊ तुला? गुरुजी एकच देऊन टाका. फार दिवसापूर्वी मी तुमचे पाय पाहिले होते आणि आता पायावर कपाळ ठेवले, पण मला बघायला भेटत नाही. त्याच्याकरता एका मिनिटापुरते मला फक्त डोळे द्या आणि पुन्हा बंद करून टाका. काय मागणं असेल ना कर. फक्त तुमचे पाय बघण्यासाठी एका मिनिटापुरते, अर्ध्या मिनिटापुरते, 10-15 सेकंदापुरते मला आबा डोळे द्या. इतकं मागितलं. 2, 4, 6 आणि 9, 18 ह्या वेगवेगळ्या वनस्पती एकत्रित केल्या. त्या कुठल्या त्याचं द्रावण काढलं, पाणी चाळून घेतलं, एका वाटीत एका पाणी घेतलं, त्या पाण्यामध्ये वस्त्र किंवा कापूस बुडवला आणि त्या कापसाचे बोळे आपल्या शिष्याच्या डोळ्यावर ठेवल्याबरोबर वरचं पापण खालच्या पापणाला चिटकते. इतक्या टायमात शिष्याला हरणासारखे डोळे आले, येऊन गेले डोळे. प्रसन्न मुद्रेनं गुरुजींना पाहिलं आणि सांगितलं, गुरुजी आता तुम्हाला पाहलंय, आता पुन्हा जगातलं काही पाहायचं नाही, मला आंधळ करून टाका. पण गुरुजी होते अण्णा, ते देवाचे वैद्य होते. त्यांनी सांगितलं, मी ज्याला डोळे दिलेत का त्याचे मेल्यावर जळत येत, तोपर्यंत तो आंधळा होत नाही. आता डोळे बंद होत नाही. काय गुरुजी तुमची कृपा आहे. गुरुजींना पुन्हा एकदा विचारलं, ऐका संक्रांत माझ्या माईंनो, परवाला संक्रांत झाली 14 तारखेला. हा, कशा पोळ्या खाल्ल्या आपण एकादशीच्या दिवशी पूर्णाच्या. हा, आणि आहेवाचा सण आहे आबा. एकादशीच्या दिवशी आली मग काय होतंय, वर्षाला एकदा सक्रात असती. एकादशी 24 असतात, मग एक मोडी मग काय होत असतंय, काय नसतं एवढं. नवऱ्यासाठी एकादश सोडायची असती, आहे का नाही माझ्या माईंनो. हा, कोणी कोणी सोडली, हातावरी केली दोघी तिघीनं. वा वा वा, तुम्हाला चंद्रभागेत पुरलं तरी मोक्ष नाही. हो. 1 नंबरच्या वाहटुळी तुम्ही एकादशी सोडणाऱ्या. विठाला विठाल विठाल विठाल. एकादशीची अन्न पान, एकादशीची अन्न पान, आज नरकरी माझ्या माईंनो, एखादी आजारी स्त्री असेल, गरोदर स्त्री असेल, एकादशी धरू नकोस. वैद्यकीय सल्ला झाला असेल तुला, धरू नकोस. पण एकादशीच्या दिवशी जर गोरखाबा संक्रांत आली तर पूर्णाचा नैवेद्य सुगड्याला दाखवू नये, इतकं मात्र नियम पाळायचा. विठाला विठाला आठवा माझ्या माईंनो, मी काय बाई नाहीये, पण 2-3 वर्षापूर्वी एका संक्रांतीची भोगी एकादशीच्या दिवशी आलती. आठवा आठवा आठवा. शिक्षण माझं कमी आहे पण आठवा. तुम्ही कुंकू लावता मालकाच्या नावानं, आठवा. भोगीचा पर्व काळ एकादशीच्या दिवशी आलता. बऱ्याच कीर्तन भागवत ऐकणाऱ्या बायकांनी सुद्धा एकादशीच्या दिवशी बैंगन खाल्ले. किती महाराज मेल्यावर सुधरतात माझ्या माईंनो. विठाला विठाला ऐका, काय पुण्य मालकाच्या सेवेचं. डोळे आले, तोंडातनं वाक्य पडलं. देववैद्यांच्या उत्तर तटाला मंदिर आहे त्यांचं. नर्मदेच्या तीरावर तपश्चर्या केली. चला आबा पुढच्या वर्षी गाडीन जाऊ. 15 दिवसात होती. मी दरवर्षी नाही नाही पाय नका, नाही नाही याला मोठं करा मग चला पाय पाय. अजून तुम्ही सुटले नाही संसारातून. मग हाऊत भरला त्याच्यामुळे मी गेलतो. मला बरेच लोक म्हणले कस काय जातात गिरगावकर, 7-8 दिवसाला येतील वापस असे म्हणायचे लोक. हो, मी पैशासाठी गेलोच नाही, उभं राहून कीर्तन करण्यासाठी गेलो. विठाला हाची नेम आता
बैसले शेजारी गोविंदाचे बैसले शेजारी गोविंदाचे घरी झाले पटिरानी वेळे घरी झाले पटिरानी गुरुवरे शिवगिरी बाबांनी सांगितलं काही काही अनुभव आपल्या अंतकरणात ठेवायचे. मगाशी बोलून गेले शिवगिरी बाबा. आणि खरंच काही काही नर्मदा मैयेचे साक्षात्कार आहेत ना, ते अंतकरणात ठेवायचे. तुम्हाला किती आले ते अंतकरणात ठेवा. मलाही किती आले ते ठेवतो, पण माझा एक उघडा करतो. मला 27 मिनिटाच्या नंतर अण्णा उभं राहता येत नव्हतं, म्हणून मी इळीळ शेतात चालायचो, पण चलत राहायचो. ह्या बांधावून त्या बांधावून त्या बांधावून या बांधावून, पण एका जागेवर उभं थांबता येत नव्हतं. आता मी 4-4 तास एकाच जागेवर थांबू शकतो. हे मैया नर्मदा मैयाचा प्रताप आहे. विठाला विठाला. आणि माझ्या गोळ्या सुद्धा संपल्या कमरेच्या. बालजींच्या गोळ्या सुद्धा संपल्या. मला हिवाळ्याच्या दिवसात उन्हाळी लागत होती, इतका गोळ्याचा पावर होता. कंटाळून जायचो मी, कंटाळून. मला एका वैद्यकीय क्षेत्रातल्या मोठ्या व्यक्तीनं सांगितलं, महाराज ह्या गोळ्या 3 वर्षाच्या नंतर घेतल्या की किडण्या संपत असतात. मी 5.5 वर्ष घेतल्या. 5.5 वर्ष माझ्या किडण्यात नर्मदा मैयानं त्याच्याकरता ठुल्या. तू माझ्याकडे येणार आहेस म्हणून. विठाला विठाला. मगाशी शिवगिरी बाबांनी सांगितलं एका स्नानाचं पुण्य काय, तिथल्या आचमनाचं पुण्य काय, आपण सर्वांनी ऐकलं. तर तुम्हा दोघांना सांगतो, तुम्ही दोघांना परिक्रमा केली, हे तुमच्या पूर्वजांचं पुण्य तुमच्याकडे होतं म्हणून तुम्हाला करता आले. पूर्वजांचं पुण्य. चांगलं करण्यासाठी वरच्यांचा आशीर्वाद लागतो, कधी बी लक्षात ठेवा. हो, ज्या वेळेला आपण चुकीची कामं करतो का, हा कटा त्याचे करीती पितरण वंशी दुराचारी पुत्र झाला. आपण चुकीचे काम करायला लागलो की समजायचं वरचे आपल्यावर कोपले, चल कर चोऱ्या चोट्ट्या. विठाला विठाला. तुमच्या पूर्वजांचा तुमच्यावर आशीर्वाद, तुम्ही परिक्रमा केली. चला या तटावर ज्या वैद्याचं नाव सांगतोय, ज्या साधूचा अधिकार सांगतोय, उत्तर तटावर साधूंनी तपश्चर्या केली. प्रचंड साधूच्या तपश्चर्या. रावणानं किती तपश्चर्या करावी, रावणांच्या मुलांनी कुठं तपश्चर्या करावी. प्रत्येक ठिकाणी प्रत्येक रावणाच्या मुलांचे, रावणांचे, ब्रह्मदेवाने केलेली तपश्चर्या, प्रत्येक देवतेनं अण्णा तपश्चर्या केलेली ठिकाण. 2.5 ते 2.5 हजार शिवलिंग आहेत स्थापित स्थापित. आणि नर्मदा मैयाच्या पात्रातला प्रत्येक पाषाण मनुष्य नाही, ते प्रत्येक शिवस्वरूप आहे. साना तो शिवस्वरूप आहे. गोलता आहेच, पण ऐका त्याचा पुरुषार्थ. जगात तुम्ही हिऱ्याचं, माणिकाचं, सोन्याचं जर शिवलिंग आणलं अण्णा, तर वेदाच्या मंत्राशिवाय आणि भूदेवाशिवाय त्याची प्राणप्रतिष्ठा गोरखाबा होत नाही. तुम्ही हिऱ्याचं करा, ज्ञानकर, कुठलंही करा, कुठलंही करा, कुठलंही करा, तर तू काका त्याची प्राणप्रतिष्ठा वेद घोषाशिवाय होऊ शकत नाही. पण नर्मदा मैयातला पाषाण उचलला आणि नुसता नमः पार्वते म्हणून स्थापित केला, तरी त्याच्यात भगवान शिवजीला यावं लागते. महाराज इतकी ताकद त्या पाण्यात. एक सोपा शब्द समका, सोपा शब्द. बायकांना मी सहज ओझरतं म्हणलं, मासिक पाळीचा पर्याय शोधून वारीला जा. माफ करा बरं का, मला सुद्धा आई आहे, मला सुद्धा बहिणी आहेत, मला सुद्धा एक मुलगी आहे, मला सुद्धा पत्नी आहे. एखादा शब्द वापरला म्हणजे लोक म्हणतील वय कमी असताना का, मी तुमच्या हिताकरता वापरतोय. आपल्या मासिक धर्माचा नियम जोपासून तुम्ही नर्मदा परिक्रमेला जा. कारण त्या पाण्यातली शुद्धता सांगू का, कारण ती जडाला चेतन करण्याची ताकद आहे. जडाला चेतन करण्याची ताकद त्या पाण्यात आहे. महाराज दगडच आहे ना, पण एरवीच्या दगडाला घडवावं लागते ना यार. घडिल्याच्या नंतर त्याला नाना प्रकारच्या देवता स्थापित कराव्या लागतात. किती चौरंग, किती पाट, किती देवता, किती मंत्र, किती स्वाहाकार, किती हवन, किती प्रकारच्या देवता आमंत्रित करणं. त्याच्यानंतर मग धान्यादिवास, जलादिवास, मग सगळं ते कसं स्थापित करायचं ते सगळं भूदेव, असे विद्वान भूदेव ते करत राहतात. पण इकडं नर्मदा मैयाचा स्पर्श झाला दगडाला की तो दगड राहत नाही, तो शिव होऊन जातोय. महाराज जडाला शिव बनवती, तिचं पाणी किती पवित्र असेल, पाणी. जगातली एकही बिस्लरी नर्मदा मैयाच्या पाण्याची
बरोबरी करू शकत नाही, बरोबरी करू शकत नाही. हे काही काही 3-3, 4-4 हजार लिटरचे पाणी पितात का? हे मोबाईलवर ऐकलं मी पोरायच्या ड्रायव्हरच्या ना अजयच्या मोबाईलवर. हे मला दाखवू लागले, हे फलाना माणूस इतक्या 1000 लिटरचं पाणी पितोय. म्हणलं त्याला एकदाच ही म्हण आणि नर्मदेचं पाणी पी. ह्या पाण्यातली पावर काय? अजून 4-2 वर्ष आयुष्य वाढल. विठाला विठाला मी नर्मदा मैयाचं पात्र. आता रोज तर मैया भेटत नाही आपल्याला, कधी काठानं, कधी 3 किलोमीटर, कधी 4 किलोमीटर असं चालावं लागतं. नर्मदा मैयाचं पात्र दिसलं की कमलंडू भरून घ्यायचा आणि पात्र लांब गेलं, पाणी संपलं की मग बॉटल घेऊन प्यायचं. मात्र जवळ गेलं की मात्र तेच पाणी. आपणच नाही, जगदाळे आबा कोट्याधीश लोक पेतात. आदरणीय महाराज कोट्याधीश लोक पेतात, कोट्याधीश लोक पेतात, अब्जाधीश लोक पेतात. कारण त्या पाण्यामध्येच एक सत्व आहे. एक दुसरं कारण सांगू का? नैसर्गिक दृष्ट्या विज्ञानाच्या दृष्टिकोनानं मध्य प्रदेशमध्ये 40% जमीन आहे म्हणजे पिकवायच्या लायकीची, आणि बाकी सगळं जंगल आहे. म्हणून प्रत्येक झाडाच्या महाराजजी मुळ्यातून आलेलं पाणी हे पाणी नसून ते अमृत आहे, अमृत आहे, अमृत आहे. आणि ही जी काही महात्मे आहेत, गुरुवर्य पूज्यश्री दादा गुरु म्हणून, पूज्यश्री स्वर्गीय शिवस्वरूप सियाराम बाबा यांनी आयुष्य पाण्यावर काढलंय. कारण नर्मदा मैयाच्या पाण्यातच त्यांना अमृत मिळते, नर्मदा मैयाच्या पाण्यातच त्यांना दूध मिळते, नर्मदा मैयाच्या पाण्यातच सर्व पदार्थातला आहार शाकाहार त्यांना त्याच्यात भेटतोय. इतकी त्या पाण्यात ताकद आहे. पण तितका भावही लागन तुमचा. विठाला विठाला डोळे परत आले. इथपर्यंत आलतो ना, डोळे परत आले. आता मी डोळे बंद करणार नाही, चालूच राहतील. पुन्हा एकदा विचारलं, पत्नी किती सोय करते? गुरुदेव, आई लेकरावर जितकं प्रेम करते त्याच्या कितीतरी पटीनं माझी पत्नी माझ्यावर प्रेम, म्हणजे आईच्याही प्रेमाच्या पलीकडचं प्रेम. वा 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 वा. सांग माझ्या माईंनो, ज्या बाईनं नवऱ्यावर माईपेक्षा जास्त प्रेम केलं त्याचा पुरुषार्थ आहे का, त्याचा प्रताप आहे का, आणि त्याचा परिणाम आहे का? म्हणून मी सतत कीर्तनात सांगतो, आमचे पाय लुचण्यापेक्षा नवऱ्याच्या पायावर डोकं ठेवीचा. जी बाई महाराजाचे पाय धुवून पाणी पिती, नवऱ्याच्या पाया पडत नाही का, तिला चंद्रभागेत पुरलं तरी मोक्ष नाही. हो, उलट 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 ती दिसल्या गौ हत्या समम पापा. हो, जी नवऱ्याचं दर्शन घेते का महाराज, ती बाई जर दिसली ना बा, तर काशीतल्या मालकाचं दर्शन झालं, अनुभूती होती. पंढरपुरातल्या मालकाचं दर्शन झालं, अनुभूती होती. कारण गिरगावचा बाळ्या बोंबलतोय म्हणून ऐकू नका. तिची देवा माझं वाक्य आहे का माझ्या माईंनो? जी नवऱ्याचं दर्शन घेते तिची माणसावर सत्ता असेल नवल नाही, दोन्ही देवावर तिची सत्ता आहे. काशीतले मालक आणि पंढरपुरातले मालक तिचं ऐकतात. एक सांगू का तुम्हा दोघांना? आता तुमच्या दोघांच्या धर्मपत्नीनं तुमच्या दर्शनाच्या व्यतिरिक्त जगातल्या कोण्याच महाराजाच्या नाही पाया पडत तरी चालते. इतके तुमचे पाय पवित्र झालेत. 3600 किलोमीटर पाय चाललेत, आणि ते तंबाखू आणायला दुकानावर नव्हते गेले, ते गुटखा आणायला टपरीवर नव्हते गेले, हा, ते साखरपत्ती किराणा आणायला एखाद्या दुकानावर नव्हते गेले. ते फक्त नर्मदा मैयाच्या तीरावर चाललेले तुमचे पाय आहेत. इतके पाय पवित्र आहेत. एकादशीच्या दिवशी तुमच्या धर्मपत्नीनं तुमचं दर्शन घेतलं की त्यांनी मनात मानायचं पांडुरंगाचं दर्शन घेतलं. इतका मोठा पुरुषार्थ आपल्या पतीच्या दर्शनाचा आहे. ऐका माझ्या माईंनो, ऐका 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 ऐका.
तुकोबर आहे का साधूच्या चरणांना तो मस्तक होतात. आणि बघा पतिव्रतेचा पुरुषार्थ किती आहे. साधूनं पुन्हा एकदा विचारलं, सांग बरं पत्नी कशी सेवा करती. का तारुण्य दशेतली तू म्हातारा आहे, डोळे फुटके होते, अंध होतास, आता मी तुला डोळे दिलेस म्हणून फार आशाबाईनं तुझी सेवा केली, याच्याकरता तिला पाणी लावू 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 चोंबाळतोस. नाही गुरुदेव, नाही गुरुदेव. गुरुदेव अंतकरण सांगतंय, हृदय सांगतंय, आई आपल्या लेकरावर जितकं प्रेम करते त्याच्या 1000 पटीनं माझ्या पत्नीनं माझ्यावर प्रेम केलंय. आणि त्या दिवशी देवाच्या डॉक्टरनं विचार केला, नवऱ्यावर माईपेक्षाही जास्त प्रेम करणारी बाई, आज तिचं इतकं तारुण्य आहे आणि पती जर या वयात असेल तर सृष्टी तिच्याकडे बघत असताना काय करेल. म्हणून 52 वनस्पती एकत्रित केल्या विठ्ठलांना. 52 वनस्पती त्या कुटून 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 त्याचं चाटण तयार केलं, चाटण द्रावण चाटण तयार केलं. आणि त्या 52 वनस्पती 100 ओलांडलेल्या म्हाताऱ्याला, डोळे तर आता दिलतेच, मग त्या चाटायला दिल्या. तर 100 ओलांडलेला नवरदेव 22.5 वर्षाचा झाला. त्याचं नाव आहे च्यवनप्राश. त्या चाटणाचं नाव आहे च्यवनप्राश. मी 150 किलो खाल्ला होता कमरासाठी, एक पण गोळी कमी नाही झाली गोरखाबा. उलट्या तो जास्त खाल्ला वाढू लागलो. 150 किलो खाल्ला. कारण ह्या महाराजांनी अश्विनी कुमारांनी ज्या वनस्पती टाकल्या का त्या त्याच्यात नव्हत्याच ना. आणि त्याच्यात जर असत्या ना बापा 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 बापा, अख्ख्या प्रॉपर्टी विकून म्हाताऱ्यानं तेच खाल्लं असतं. आणि त्याच म्हाताऱ्यानं डबल लग्न केलं असतं. पोराला म्हणला असता तू तसाच राय मुंज्या, तू तसाच मुंज्या राय. काय अवघड काम झालं असतं. म्हणून देव बी लय हुशार आहे हो. हे च्यवनप्राश तयार करणाऱ्याला बी त्या वनस्पती गौसू देईन. विठाला विठाला च्यवनप्राश लक्षात घ्या माझ्या माईंनो. एका बाईला प्रपंचातलं आपलं तारुण्य आणि पतीचं वार्धक्य याची जरा मिळती जुळती मेळ बसत नव्हता. म्हणून आपल्या मालकाच्या सेवेनं एका साधूनं संसार गोड केला, दोन्हीचा संसार सरळ केला. एक माहिती आहे का तुम्हाला, गाडीचे चाक लहान मोठे असले तर गाडी व्यवस्थित चालती का? चालू जाणार कर नाही चालू शकत. मग संसारात पती आणि पत्नी अण्णा हे संसार रूपी रथाचे चाक आहेत. आबा चाक येते, एक जर खालीवरी झालं ना सारा संसारीच का तू, बंदा संसारीच का तू, पार लगे खालून वरीपर्यंत पेटतो आणि त्याच्या जाळानं शेजारी बी जळत येत. हो, हे चाक सरळ महाराज सरळ केला, संसार गोड केला. पण दृष्टांत संपला. महाराज श्रुती नावाची पत्रकार यांच्याकडे आली. मुनिश्री च्यवनांना प्रश्न केला, या राजकन्येला प्रश्न केला. हिचं नाव सांगत नाही, घरी गेल्यावर लक्षात घ्या. पहा पहा पुराण बघा काय नाव असेल तिचं. काही काही गोळ्या खट्या घेतल्या नाही पाहिजे, रिॲक्शन येत असते. राजाची मुलगी आहे. तिला विचारलं, बाई आतापर्यंत तुझ्याकडे देवता. मी आतापर्यंत लग्न झाल्याच्या नंतर सर्व चंडिका मला भेटल्यात. यक्षिणी, डंकिनी, शंखिनी, कंकिनी, चंडा, महाचंडा, वितंडा, वज्रेश्वरी, कामेश्वरी, प्राणेश्वरी, विमला, कमला, सगळ्या जगदंबा, आदिशक्ती माता, महाकाली, महासरस्वती, महालक्ष्मी, सगळ्या काही भेटल्या. मग तू त्यांना मागितलं नाही? मी त्यांना मागितलं माझ्या मालकाचे डोळे द्या. तर त्यांनी सांगितलं तूच मालकाचे डोळे फोडे होतेस. श्रीमद भागवतात कथा ऐका, लक्षात येईल तुमच्या. वनात खेळत असताना काड्या घेतल्या. हा साधू तपश्चर्या करत असताना वारुळ वाहडं, वारुळाच्या शिद्रात काड्या घातल्या, साधूचे डोळे फुटले. म्हणून बापानं तिच्यासोबत लग्न लावून दिले त्या साधूसोबत. तुझं पाप आहे, तुझं कर्म आहे. आणि हे फेड्याशिवाय आम्हाला बायोडाटा तुझा पुसता येत नाही. हा बायोडाटानुसार तुला या वयस्कर माणसासोबत लग्न करावं लागेल, प्रपंच करावं लागेल. चला, श्रुती नावाची पत्रकार च्यवनांकडे गेली. महाराज आपल्याला एखादी देवता भेटली नाही, ब्रह्म विष्णू महेश हे तिन्ही भेटले. यक्ष, किन्नर, गंधर्व, चारण, विद्याधर, लोकपाल, दिग्पाल, चारुवाज सगळे भेटले. पण सगळ्यांनी सांगितलं च्यवना तुमचं प्रारब्ध एका जन्मातलं खोटं होतं, याच्याकरता तुमच्या प्रपंचात ही गुंतागुंती राहणारच आहे. मग श्रुतीनं सांगितलं जगदंबा तिकडे तुमच्या पत्नीचं ऐकू शकत नाही, तिने देव तुमचं ऐकू शकत नाही. मग तुमचं तारुण्य परत आलं, तुमचे डोळे परत आले, तुमचा संसार सुखाचा झाला. ही ताकद कशाची आहे? तर च्यवनांनी सांगितलं हे देव करू शकत नाहीत. बायोडाटा चुलीत घालून जाळून टाकून पुढच्याचं भलं करतात ती फक्त संत असतात. म्हणून मालक पहिल्या कडव्यात काय वाणू आता न पुरे ही वाणी, वाणू आता न पुरे ही वाणी.
माणसं जेवायची 9:30 वाजलेत आता. थंडीचे दिवस आहेत. 10 मिनिटात एक पुरावा सांगतो. अण्णा नाराज होऊ नका. मग पूर्णविराम करतो. 10 मिनिटात. साधूची व्याप्ती काय? का तुकोबर आहे साधूच्या चरणावर नतमस्तक होतात. महाराज, प्रारब्ध बदलायची ताकद साधूत आहे. देव नाही बदलू शकत. त्याला त्याचं नाही बदलता आलं. जो देव ज्या वेळेला जीवदशेला येतो का, त्याला त्याचं प्रारब्ध त्याला बदलता येत नाही. ते तुमचं काय बदली नाही. नाम म्हणे कर्मय रे देवाधिका चुकेना देवाधिका चुकेना म्हणे कर्म हा देवाधिका चुकेना, देवाधिका चुकेना, हा देवाधिका चुकेना, थोडासा गोड आणि मोजक्या वेळात एक प्रसंग मांडतो तुमच्या पुढे. एका बाईचे मालक वारले. संक्रांत झाली माझ्या माईंनो. ऐका ऐका ऐका. मला ज्या त्या काळात त्या त्या समय जाणं आपल्या संप्रदायात सांगितलं. वारीचा जर प्रसंग असेल तर कीर्तन 14व्याचा असू द्या, वर्ष श्राद्धाचा असू द्या, 10व्याचा असू द्या, पण वारी जर जवळ आली असेल तर शहाण्या कीर्तनकारानं त्याच्यातला 10 मिनिटं वेळ काढून वारीवर बोललं पाहिजे. आपल्या संप्रदायाचा नियम आहे. संक्रांत झाली सौभाग्याचा सण आहे. माझ्या पवित्र महाराष्ट्रातील, पवित्र भारत देशातल्या एका पवित्र स्त्रीच्या कपाळावरच्या ललाट कुमकुमम अर्जवा हरिद्रा स्थिता भवा हा या सौभाग्याचा सण आहे. ऐका माझ्या माईंनो पुरुषार्थ. एका बाईचे मालक वारले. मालकाचं प्रेत जिथं माणूस जाळतात त्याला मशान म्हणतात. तुकोबर आहे का दर्शन घेतात साधूचा. जिथं माणूस जाळतात त्याला मशान म्हणतात. आणि जिथं साधूचं शरीर समर्पित केलं जातं त्याला मंदिर म्हणतात. आपले मंदिर होत नाहीत बरं का. होत नाहीत. आणि नाटकं करीबी जाऊ नका. करीबी जाऊ नका. काय होतं यांना, काही लोकांना देखावा करायचा लय नाद आहे. महाराज, देखावा करण्यासाठी अण्णा ती जागा आरक्षित केली पाहिजे तर करायचं असते. नाही तर करायचं नाही. 5 एकरची पट्टी हायवेला, म्हातारी आज्याला बायका 3, म्हातारी 4, वडील आणि आजोबा 6 समाध्या हायवेच्या कडेनं. आणि जमीन चालली 15 लाख रुपये गुंठा. नातवानी विचारलं, बाबा काय मिळे? नको रे, ही माझ्या वडिलांची, ही माझ्या आजोबांची आहे, ही माझ्या 3 आज्यांची आहे, ही माझ्या आईची समाधी आहे. नको रे. अक्कल खराब झाली काय तुमची? 15 लाख रुपये गुंठा जमिनी कशाला दगड टाकले. नातवानं उकरून टाकले. अशी वेळ जर आपल्यावर पुढे येत असेल तर त्याच्याकरता ते करू नका. महाराज, तात्पुरता देखावा करायचाच नाही. करायचीच नाही. नाटकं करायचीच नाही. लई लोकायला नाद लागला. हा फुकट उपद्व्याप लागला. फुकट काही नसते. अशानं काही होत नसते. तुम्हाला एक सांगू का, त्याचं नियोजन झालं तर करत जा. एक सांगू का, देव जर स्थापित केला आणि देवाकडे एखाद्या वेळेस संसाराच्या प्रपंचाच्या भानगडीमुळे तुम्ही जर नाही गेले, भानगडी या शब्दाचा अर्थ काम, त्याचा वेगळा अर्थ लावू नका. ह्या कामाच्या व्यापात धारा काढणं, गाईला चारा टाकणं, कांदे कापणं, कांद्याकडे जाणं, कांद्याला पाणी भरणं, काय असेल ते वाटेल ते कामं, हे करता देवाकडे जर नाही गेलं तर तो पंथ तरी चालेल. पण आपल्या आजोबा पंजोबाची समाधी बांधली आणि तिला जर डोळ्यानं नाही पाहिलं तर आपल्या पुढे जन्माला येणारी लेकरं ती जमीन इकायच्या लायकीची जन्माला येतात. विठाला विठाला. कारण सर्वात मोठा क्रूर जर शाप कोणाचा असेल तर पितृलोकांचा आहे. म्हणून ते म्हणत बी नाहीत ना आम्हाला असं करा. ते म्हणत नाहीत. ते फक्त साधं सोपं तुम्ही साधं घाला, अमकं करा, तमकं करा वगैरे असं. जाऊ दे, आजच्या कीर्तनात ते नकोय आता. पण मी याच्याकरता सांगतो, जास्त धोंगडपणा नकोय. माणसं जाळतात त्याला मशान म्हणतात. आणि तिथं मालकाचं प्रयत्न, पण बाईच्या हातात सूप होतं. काय वानवाता न पुरेवानी, बाईच्या हातात सूप आहे. आणि त्या सुपामध्ये हळदीचा आणि कुंखाचा करंड आहे. ऐका माझ्या मावल्यांना, ऐको. संक्रांत झाली कालच्या 14 तारखेला. ऐका. त्या सुपामध्ये हळदीचा आणि कुंखाचा करंड आहे. हिरव्या बांगड्या आहेत. एक हिरव्या रंगाचा पीस आहे. असू द्या कोणाही रंगाचा, काय होत नसतं त्याचं, एवढं काय नसतंय. पीस वस्त्र असावा. आणि एक खारीक, एक सुपारी, एक हळकून, गोटीचं सामान आहे अण्णा त्याच्यामध्ये.
आणि रस्त्यानं तिनं सूप सोयीचं धरलंय. सोयीचं बरं का, उलट नाही, सोयीचं सूप धरलंय. आणि रस्त्यानं जी स्त्री दिसेल तिला हळदी कुंकू देत देत ती चाललेली. एक पाप मनातलं काढून टाका. यावर्षी संक्रांतीचं कसं झालं माहितीये का, पौष महिन्याच्या शेवटी पोट फुटलं. म्हणजे संक्रांत उशिरा आली. यांना जास्त कुखाचं बोट आणि चहाचं गोट घ्यायला वेळच नाही भेटला. नाही तर संक्रांत जर अगोदर आली ना पुष महिन्याच्या पहिल्या आठवड्यात, तर 3 आठवडे चलतं हळदी कुंकाचा कार्यक्रम. हळदी कुंकाचा कधी माणसाला बाहेर कस काय बसला ती हळदी कुंकाला गेली. ती येऊस तर मी इथंच. चला, जास्त संक्रांत उशिरा आल्यामुळं बरं झालं, वेळेत स्वयंपाक व्हायले, सगळ्या गोष्टी व्हायला, आणि पप्याचा बाप जेवायला बी टायमाला. आपलं काय नसतंय, आपल्या महिनाभर फिरणार आपण बाहेर टप्पू हाणून येतो. आपल्याला काय ताण नाही, बेजाऱ्या तुमच्या आता, तुमच्या बेजाऱ्यात, आमचं काय ना, आम्हाला काय ना, देवीचं तेल द्यायला, भोत्याला घाईला या. उजडूसतात का हळदीचं कोखंदी घेत चलत राह. आणि तर आहे वस्तू, चहा चाळायच्या चाळण्या, शॅम्पूच्या पुड्या, हो घासण्या, वर्षभर काय घ्यायचं काम नाही. महाराजाची बायको म्हणली की 2-2 देतात लोक, काय ताण नाही. एक सांगतो माझ्या माईनं, एक पाप करायचं नाही. न सोडून द्या. बाई किती गरीबाची आणि किती श्रीमंताची, हळदी कुंकू देत असताना तिची श्रीमंतीन तिचे दागिने पाहायचे नाही. हा स्त्रीत्वाचा पुरुषार्थ तुमच्याकडे असावा. तुम्ही थोडस पाप करता. श्रीमंताच्या बाईला मोठं भगवं देता, बऱ्या घरची बाई आली की गुळाचं ढेकूळ देता, आणि गरीबाची बाई आली की शॅम्पूची पुडी देता. हुंडी नाही व्हायचीच का? केस राहायचा नाही आंघोळ करायला, केस केस केस. गरीबाची बाई आली की शॅम्पूची पुडी रुपयाच्या 3. हो, काय आगाव पण आहे, अशी कुठे सक्रात असती काय? ऐका माझ्या माईंनो, मालक वारलेत, मालक वारले. सिद्धांत काय? मालकाचं प्रेत ज्या वेळेला घराच्या बाहेर काढलं जातं, त्यावेळेला कुणीतरी एक विधवा माऊली येते आणि पदरानं त्या स्त्रीचं कपाळ पुसती. पण हिचं पुसायची ताकदच नाही कोणाची, कारण ही मालकासोबत सती चालली, मालकासोबत सती चालली. एक पुरुषार्थ पहा. मी तुम्हाला बोलता बोलता राहून गेलो. गोदावरीची परिक्रमा का करायची? आज एक 10वा होता आमच्या मामांचा. तर आमचे एकच मामा होते, त्यांचा 10वा होता. मी त्या निमित्तानं रामपुरीला गेलो. भगवान मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांचं तिथं वास्तव्य. तिथे एक सीताकुंड नावाचा कुंड आहे. गोदावरीच्या पात्राचं महिमा एक थोडा सांगतो 2 मिनिटात. कधी योग आला तर 10 दिवसाची, 11 दिवसाची, निदान त्र्यंबकपासून खाली एखादं तीर्थ असेल तिथपर्यंत जरी कधी जीवनात घडी तर करा. सगळीच करावं असं काही विषय नाही, आपल्याला जेवढं जवकल तेवढं करायचं. तर तिथे सीताकुंड आहे. मा सीताई साहेबांनी तिथं गौऱ्या लावल्या. त्या कुंडातलं पाणी घेऊन गौऱ्या लावायच्या, त्या गौऱ्या वाळवायच्या, तिथं स्वयंपाक करायचा आणि आलेल्या साधूला जीव घालायचा. महाराज, त्या कुंडाची एवढी मोठी ताकद आहे, एवढी मोठी ताकद आहे. एखाद्या स्त्रीची वटी जर अनिश्चित असेल, वटी हा शब्द शिकलेल्या मुलींना कळायचा नाही, जुन्या मावल्यांना कळतो. मासिक पाळी अनिश्चित असेल. इथं आता कोणाला अंधश्रद्धा लावायची काय असेल, त्याला काय किती गिरवायची तुझं तू गिरव, मी माझं पुराण सांगतोय. पण त्या ठिकाणी त्या पाण्यानं स्नान केल्याच्या नंतर ती मासिक पाळी सुद्धा भावस्थितीत येते. काय त्या तीर्थात ताकद आहे. त्याच्या अलीकडे एक उकळेश्वराचं स्थान आहे, भगवान शंकराचं स्थान उकळेश्वर. तिथं मुठभर तांदूळ टाकले की 6व्या मिनिटाच्या आत तांदळाचा भात शिजून वर येतो. हे गोदावरीच्या पात्रावरची तीर्थ आहेत. ही गोदावरीच्या पात्रात भगवान शिवशंकरांचे अधिष्ठान आहेत. गोदावरीच्या पात्रात फार मोठं प्रचंड खूपसं बघायला भेटल. बघा, त्याच्याकरता आपली तीर्थ. एक लक्षात ठेवा, मी सुद्धा माफी मागतोय. मी सुद्धा आतापर्यंत गोदावरीच म्हणत होतो. पण मध्य प्रदेशात गेल्याच्या नंतर तिथल्या लोकांनी सांगावं, आपके महाराष्ट्र में गोदावरी जी है, जी शब्द वापरते, जी शब्द वापरते ती जी. आपण सुद्धा गोदावरी जी, गंगाजी म्हणा, गंगाजी म्हणा. आणि एक लक्षात ठेवा बरं, नर्मदेला आणि कावेरीला गंगा म्हणत नसतात. त्यांना फार काय झालं तर जटाशंकरी, रेवा किंवा मा नर्मदा. गंगा ही संज्ञा 2 नद्यांना आबा नाहीच. कावेरीला आणि नर्मदेला गंगा संज्ञात नाही. काय काय प्रणाली महाराज. विठाला विठाला हातामध्ये सुपे वान देत चाललेली, हळदी कुंकू देत चालली. पण हळदी कुंकू देत असताना उजव्या हाताला एक मस्जिद होती रस्त्याच्या कडेला.
आणि मस्जिदीच्या वरांड्यात एक महात्मा बसलेले होते. आता मस्जिदीच्या वरांड्यात बसल कोण? काजी, मौलवी, एखादा मुस्लिम बांधव. तुम्ही बसू शकता का? नाही. पण त्या मस्जिदीच्या वरांड्यामध्ये विठ्ठलांना सनातनी साधू बसलेला आहे. वारकऱ्यातला अग्रगण्य टोक ज्ञानदेव वैष्णव, माऊली महावैष्णव ज्ञानोबराय बसलेले. भाई काय चतुर आहे महाराज. जसं चवनांच्या पत्नीला साधू कळाले सनत कुमार, अश्विनी कुमार, तसं याही व्यक्तीला ज्ञानोबराय कळाले. हातातलं सूप खाली टेकलं आणि लोटांगण घातलं. पण ज्ञानोबरायांच्या लक्षात आलं कुंकू आडवं लावलंय. सतीचं वाण आहे, आडवं कुंकू भरलंय, मळवट भरलाय. वाद्य वाजत नाही त्या आरती लग्नातला मळवट नाही, वरमाईचा मळवट नाही. वाद्य वाजत नाही त्या आरती वरमाईचा मळवट नाही, आणि वाद्य वाजत नाही त्या आरती सतीचा मळवट आहे. पुन्हा एकदा आठवलं म्हणून सांगतो सती या शब्दाचा अर्थ. रामपुरीच्या रत्नेश्वराच्या मंदिरापासून बाजूला पिंड घाट आहे, जिथं पिंडदान केले जातात, आणि त्याच्या डाव्या हाताला सतीचा वट आहे. कारण पूर्वीच्या काळात ज्या ज्या स्त्रीचे पती अंत्यविधी करण्याकरता गंगाजीच्या पात्रात आणले, त्या त्या बायकांनी तिथं देहत्याग केला म्हणून सतीचं अधिष्ठान आहे. काय काय शास्त्र महाराज, काय पावर आहे. वैकुंठवासी गुरुवर्य नथुराम बाबा केहाळकर म्हणायचे, तालुक्यामध्ये माणसं सुखानं भाकरी खात असतील तर इतकं समजायचं या तालुक्यात एक सती आणि एक संत आहे. एक सती आणि संत आहे. तालुक्यामध्ये नैसर्गिक आपत्ती येऊ नये, माणसं सुखानं जगतात किंवा जीवितहानी होत नाही. जीवितहानी होत नाही, होत्या थोडंफार नुकसान, कधी द्राक्ष जातील, कधी कांदे खराब होतील, कधी काही, हे थोडंफार कमी अधिक आर्थिक होऊ द्या, पण जीवितहानी होत नाही एवढा निसर्गाचा कोप होऊ नये, जीवितहानी होत नाही याचा अर्थ त्या तालुक्यामध्ये सती आणि संत गुरु बाबा ह्या जीवनाचा पुरुषार्थ आहे. जेथे वैष्णवाचा मान, धन्यभूमी पुण्य लोक, 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 धन्यभूमी पुण्य लोक. साधूचा वास हसला की लोकही पुण्यवान. दर्शन घेतलं, लोटांगण घातलं, लक्षात आलं सती आहे. माय सती जाता जी गुरुवर्य कुठे आहेत मालक? अंत्यस्थळीला नेलेलं आहे. ते एक तीर्थ होतं प्रवरा, आणि प्रवरेच्या वाळवंटात गौऱ्यावर पार्थिव टाकलं. गौऱ्यावर नाव आहे बाबाजी थावरे. पार्थिव टाकलं, चेहरा उघडाय. लोक जमा झाली सगळी अशी. त्या चितेच्या बाजूला चौकोनी चिता एका सतीची रचली. मी एका कीर्तनात बोलून गेलतो तुमच्याकडे सानपजी. चला एका साधूचा पुरावा द्यायचा आहे म्हणून सांगतोय. माणसाची चिता आयताकृती असती, सतीची चिता चौकोनी असती. माणसाच्या खालीवरी लाकडं असतात महाराज, सतीच्या फक्त खाली असतात, वरी नाही. हा जाऊन बसले आई साहेब मांडी घालून त्याच्यावर. मालकाकडे पाहत माऊली महावैष्णव ज्ञानोबराय गेले आणि एक शपक पुरावा सांगतो. शपक माफ करा, माफ करा, शपक सांगतोय. नंतर कोणी काड्या केल्या नाही पाहिजे, आहे की नाही बा? त्याच्यामुळे आपलं वकालत लगेच करायची. जवळ गेले बाबाजी थावरेंचं प्रेत पडलेलं. त्या बाईचे मालक सती कपाळाला मळवड भरलेला आहे. आणि शपक पुरावा सांगतोय. सच्चिदानंदा बागोविंदा कानी जलासी हो जागा, ऐकून वाणी साधू उठला, पतिव्रतेचा मनोरथ पुरला. पुनश्च साधू जिवंत. जाऊ द्या, बाईचं सौभाग्य परत आलं आबा याबद्दल दुमत नाही. त्या बाईला आनंद असेल, तिचा आनंद लिहिण्यासाठी कागद नसेल, महाराजजी कागद नसेल तिचा आनंद लिहिण्यासाठी, असू द्या, तिचं सौभाग्य तिला परत भेटलंय. पण आपल्याला काय दिलंय? ह्या बाईचा मेलेला नवरा ज्ञानोबरायांनी उठून आपल्याला एक देवी दिली. त्या देवीचं नाव आहे ज्ञानदेवी. त्या देवीचं नाव आहे ज्ञानदेवी. माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांच्या मुखारविंदातून पडलेली ती अक्षरे नवती देखा, ब्रह्म साम्राज्य दीपिका. आणि ही देवी त्या व्यक्तीच्या प्राप्त झाली. तुकोबाराय म्हणतात
ही साधूच्या दर्शनातली ताकद आहे. मस्तक चरणी ठेवी तसे विठोबा रघुमाई विठोबा रघुमाई विठोबा रघुमाई विठोबा विठोबा रघुमाई विठोबा रघुमाई विठोबा रघुमाई विठोबा रखुमाई दे गे विठोबा रखुमाई विठोबा रघुमाई जय जय विठोबा रघुमाई विठोबा रखुमाई दे गे विठोबा रखुमाई जय जय विठोबा रघुमाई जय जय विठोबा उठून काय 2 मिनिटांसाठी आई जय विठोबा रघुमाई जय जय विठोबा रघुमाई जय जय विठोबा रघुमाई पुंडरीक वरदा हरी विठ्ठल ज्ञानदेव नर्मदा मैया की देवती पदे हर हर सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय विश्वगुरु ऋषिनाथ महाराज की जय त्र्यंबकेश्वर भगवान महारुद्र हनुमान छत्रपति शिवाजी महाराज की जय संभाजी महाराज की जय गंगा गिरी महाराज सद्गुरु नारायण गिरी महाराज की जय बारक कुमाई देवी तो बारक कुमाई निवृत्ती राजा निवृत्ती राजा तो बाई धन संजया बोला निवृत्ती राया भजन म्हणा बाई ज्ञान सत्या निवृत्ती राजा निवृत्ती राजा तो बाई धन संजया निवृत्ती राया बाई ज्ञान सत्या थोडंसं 9:30ला म्हणजे 9:30लाच संपणार होतो, पण मनोज भाऊ असतील, आदरणीय मनोज भाऊचे बंधू आमचे रत्नाकर भाऊ अक्षयजी झालटे, या तिन्ही सद्ग्रस्तांनी आपले वडील आपले बाबा नर्मदा मैयाची परिक्रमा करून आले म्हणून त्याची परिसांगता 4 पात्र अन्नदान उठावं, इष्ट मित्र सजन सखी सोयरी धायरी आपल्याकडे यावं आणि गोडशी परिक्रमा करून आल्याच्या नंतर आपल्या दारामध्ये 4 पात्र उठावे असा भाव या तिन्ही तरुणांच्या अंतकरणात आला आणि आपल्या वडिलांचं स्वागत मोठ्या जल्लोषात मोठ्या आनंदात गुरुवर्य सद्गुरू पूज्यश्री 1008 नर्मदा मैया कृपापात्र श्री गुरु जनार्दन स्वामी कृपापात्र
असे परमश्रद्धेय गुरुवर्य शिवगिरी बाबांना सुद्धा या ठिकाणी आमंत्रित केलं, त्यांची सुद्धा पाद्यपूजा केली, गुरुपूजन केलं आणि आशीर्वाद घेतला. सात्विक सदाचारी पावन तरुण आहेत. मलाही सारखा संपर्क करत होते, येण्यास भाग पडलं. त्यांच्या वडिलांनी दोघांनी बी, आदरणीय झालटे काका असतील, शेवाळे काका असतील, दोघांनी परिक्रमा केली. हा कायमस्वरूपी वारसा पुढे तरुणांनी पुढे ठेवा. प्रपंचातला थोडासा व्याप बाजूला काढा, कधी कधी जीवनात एकदा करा. एक सांगू का राजो, तुमच्या गावापासून निवृत्तीनाथांच्या यात्रेला जर पायी गेले तरी नर्मदा मैयाचं पुण्य प्राप्त होईल. मला 9 ते 10 तास लागायचे ब्रह्मगिरीची परिक्रमा करायची. मी गेल्या वर्षी पण अजय माझ्याकडे होता, गरजा महाराष्ट्र चॅनलवाला, पण यावर्षी नर्मदा मैयाची कृपा झाल्यामुळं, शरीर सदृढ झाल्यामुळं आम्ही 4.5 तासात पूर्ण परिक्रमा करून तिथं आलो. जात जा महाराज. आध्यात्मिक दृष्ट्या तर त्याच्यामध्ये सत्व आहेच, पण विज्ञानाच्या दृष्टीनं सुद्धा, शारीरिक दृष्ट्या सुद्धा अण्णा तीर्थयात्रा पायी करण्यात फार मोठा लाभ आहे. उपस्थित सर्व श्रोत्यांना प्रणाम करतो, सर्व कॅमेऱ्यावाल्यांनाच प्रणाम करतो. साऊंडवाले तुम्ही आवाज दिला छान, तुम्हाला सुद्धा प्रणाम. आदरणीय या परिसराची वारकरी संप्रदायातील वैष्णव टाळकरी म्हणून, मी गायक गुणीजन म्हणायचं नाही आबांना, वैष्णव टाळकरी आणि पोषक पूरक असं गाणं जे वैष्णव टाळकरी आहेत असे आमचे जगदाळे आबा, ते सुद्धा आहेत, त्यांना सुद्धा प्रणाम. त्यांचे सुपुत्र त्यांनाही प्रणाम. आणि आबासोबत ज्यांनी घोड असा सुरेल आवाज दिला आदरणीय योगेश महाराज आहेत गोड, त्यांना सुद्धा प्रणाम करतो. ज्यांचा मृदंग वाजीनं ओंकार महाराज, वा, कारण ओंकारानंच मृदंग आणला होता. ओंकार म्हणजे शिव आणि मृदंग हे वाद्यच भगवान शिवशंकरानं आरक्षित केलंय. वा, दमदार. शरीर जितकं दमदार आहे का तितकं वाजीनं सुद्धा दमदार आहे. गोड 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 ओंकार राजे, तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद. संस्थेचे विद्यार्थी, चोपदार दादा आदी करून आपल्या येवला तालुक्याचं भूषण वारकरी संप्रदायातले आदरणीय विठ्ठलांना, मला सानप काका भेटायला आले, आबा मला भेटायला आले, अण्णा दत्तू काका आणि ते जगताप काकांचे स्नेही जवळचे ते एक भेटायला आले. तिथपर्यंत मी म्हणलं, मी ड्रायव्हरला सांगत होतो की नको म्हणू अण्णाला, असं नको बेजार करू, पण अण्णा ऐकत नव्हते. आले तिथपर्यंत. अण्णा तुम्हाला सुद्धा धन्यवाद. आज विठ्ठलरावजी नारकर सुद्धा आलेत. आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे भाऊलाल महाराज आहेत, त्यांनाही धन्यवाद. सानप काका असतील. असं वा वा वा, गोड निटरा रे बाबा, नाव करा आमच्या वाघाचं. आणि भानगड अशी झाली, आबा संस्थेत लेकरं ते लेकरू घालते जे बुडातलं गाडगं फोडीत का, आणि चांगलं तिकडे इंग्लिश स्कूलला ठेवतात, आणि जे घरी खाली डोकन वरी पाय करून खेळतं का ते आमच्या महाराजाच्या भरतीला ठोकून ठोकून नीट कर. चला महाराज, ज्ञानोबराय तुकोबरायची कृपा तुमच्याकडे हो, आणि तुम्ही भविष्यात ही लेकरं गिरगावकर मेल्याच्या नंतर यांनीच कीर्तन करावे, ही अवस्था त्यांच्या त्यावेळी. महाराज तुम्हाला सुद्धा धन्यवाद. योगेश सुद्धा आलेला आहे, त्यांना सुद्धा धन्यवाद. आधी करून सर्वांना प्रणाम करतो. दोघांनी नर्मदा परिक्रमा केली, अशीच परिक्रमा पुन्हा बाकीच्यांना सुद्धा घडो, असाच आशीर्वाद नर्मदा मैयाकडनं मागतो. आदरणीय लक्ष डिफेन्स अकॅडमी जळगाव नेऊर चे संचालक मेजर आनंदजी गुंड सर यांची धार्मिक कार्यक्रमात कायम, आनंदजी गुंड सरांचं पारमार्थिक क्षेत्रात, आध्यात्मिक क्षेत्रात फार मोठं नाविन्य असतं, अग्रेसर असतात. एक अकॅडमी चालवत असताना सुद्धा आपल्या धर्मावर त्यांचं अतूट प्रेम आहे. आनंद सरांना सुद्धा कोटी कोटी धन्यवाद. एक सहज अर्धाच किंवा 1 ते 1.5 मिनिटं घेतो तरुणांनो. एक लक्षात ठेवा, आपल्या धर्मावर बऱ्यापैकी लोकांनी बोटं ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे, चालत आहे. लक्षात ठेवा, अनादी कालापासून चालत आलेला हा सनातन संस्कृतीचा ओघ, या ओघाला कोणी बोट लावायची ताकद काय कोणाची माय व्याली, पण आदा कदा नालायकांनी अधर्मीयांनी बोट लावल्याच्या नंतर धर्माला थोडीशी ग्लानी येत असते. आरशावर धूळ आल्याच्या नंतर जसा चेहरा साफ दिसत नसतो, तशी धर्माला ग्लानी आल्याच्या नंतर आपल्या प्रक्रिया गोड चालत नसतात. म्हणून तरुणांना विनंती करतो, मोबाईल खेळण्यामध्ये बाकीचा वेळ जास्त चुकीच्या कामात घालण्यापेक्षा कधी कधी धर्मकार्यात वेळ घाला. विटेवरचा मालक आणि काशीतले मालक तुमच्यावर कृपा करील. कधी कधी धर्मकार्याकरता वेळ द्या. एक अकॅडमी चालत असताना अनंत इतका वेळ देतात, तसं आपल्या तरुणांनी सुद्धा धर्मासाठी वेळ द्या, आपल्या देशासाठी वेळ द्या, आपल्या राष्ट्रासाठी वेळ द्या, आपल्या मातीसाठी वेळ द्या.
ज्यामुळे आपण जिवंत आहोत त्या वीरांसाठी आपला वेळ द्या. थोडंसं त्यांना सुद्धा वाचा, त्या महापुरुषांना वाचा, इतकी तुम्हाला विनंती करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. पुनश्च तुम्ही परिक्रमा केली, तुम्हालाही प्रणाम करतो. ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानराज ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज